नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्यासोबत आहेत. मेधाताई नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली. वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं. ज्ञानेश्वर माऊलींविषयी 2 आपण भाग केले. त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, ते सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया. आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते कसं ह्या संतांना लाभलं आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळे ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन. आपण वारी पंढरीची आणि गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो. तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयीचा आपल्याला विचार करायचा आहे, तेव्हा त्यांना वंदन करते आणि त्यानंतर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तर तू आत्ता विचारलंस की तुकाराम महाराजांच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती. तर तुकाराम महाराज एक महान संत कवी आहेत, पण मुळात आधी ते जन्म त्यांचा जो झाला पुण्याजवळ देहू गावामध्ये जन्म झाला आणि आंबिले आडनाव त्यांचं आणि मोरे कुळात त्यांचा जन्म झाला. आणि ही म्हणजे यांना पूर्वसंचितच सगळं, जसं एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचा आपण विचार केला तसं तुकाराम महाराजांची सुद्धा की त्यांचे 14व्या शतकात त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर हे विठोबा भक्त होते आणि त्यांनी ते विठ्ठलाचे उपासक होते आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं होतं. त्यामुळे विश्वंभरांच्या पासून ज्या पुढे पुढे पिढ्या आल्या त्या सगळ्या पिढ्यांच्या मध्ये विठ्ठल भक्ती ही रुजलेलीच होती, रक्तात भिनलेली होती. म्हणजे नुसतं असं नव्हे की आपली देवाला नमस्कार केलाय असं नव्हे, तर पिढ्यानपिढ्या विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची उपासना हे सगळं त्यांच्या चालू होतं. आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोल्लोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी व्यापारी, ते वाणी होते आणि त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी होती. त्यामुळे एकीकडे सावकारी, एकीकडे वाणी व्यापार करायचा, महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना आहे. त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार जो होता, त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना, व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही हा तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जात होता. एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता. आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे त्यांनाच ते लागू पडतंय की त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे आणि सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला होता. पण आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाखीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं. पण खरं म्हणजे सांगू का, त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी त्यांना
त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुलाकडे द्यायचा, हो. तसं त्यांनी ती महाजनकी, सावकारी, वाणी व्यापाराचा हे सगळं त्यांच्यावर जबाबदारी सोपवली हा. आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते. आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष हा. त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं अच्छा. आणि अतिशय उत्तम तऱ्हेने ते हे सगळं सांभाळत होते. आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच, ते तर बरं. होतच त्यांचं. पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली एक एक एक. अच्छा. हा. 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी तिचंही निधन झालं. मग मोठा भाऊ एकदम निराश आणि हो. त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला. म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्यांच्यावर एखाद्यावर आली. येऊन. त्याच्यातच दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे पुन्हा आणखी घरामध्ये म्हणजे जी काही सावकारी होती ते जे कोणी हो. देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आम्हाला काही देता येणार नाही, बरोबर. आमच्याकडे काही नाहीच आहे. नाहीच. त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला हा. आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल हा. व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होतंय. त्याच्यात आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की गुरढोरं पण त्या दुष्काळामध्ये म्हणजे संबंध कुठं दुष्काळ सामान्य काय माणूस केवळ असता तर त्यांनाच नव्हे, खचून हे गेला दुष्काळाचं वातावरण सगळीकडेच होतं. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरचं लक्ष उडालं सगळं. आणि ते इतक्या तऱ्हेने असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी, माय बाप सखी क्रमिलिया, दुष्काळे आटले द्रव्ये नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली. म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं ना की मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे, लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता. व्यवसायात सुद्धा काय झालं, तूट यायला लागली. आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं तर आपल्या ज्या सावकारीच्या वह्या ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला, अशा तऱ्हेने सावकारी नको, वाणी व्यवसाय नको आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले. आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं. पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा. त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती. परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाहीत त्यानंतर. त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे. नंतर काही दिवस आलेच नाहीत घरी. मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता, त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचे. आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही. आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण करायचं म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे. म्हणजे तिला पण काम करावं लागत होतं. शिजवणं आलंच मुलांचं पोषण आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसारापासून म्हणजे निराश झालेल्या अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं. म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळं निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं. त्याच्यात त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले पण तिकडे तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे रविती अशा तऱ्हेने म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी लिहिले.
नक्कीच. आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या, ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो. हो. त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच, परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या वड्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं. आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले. अच्छा. आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या. आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा, कीर्तन, प्रवचन आणि सतत लेखन म्हणजे अभंग, आणि ते गायचे त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे. कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ते पाठ होतं. आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल ज्या वेळेला एक काही भ्रष्ट नजरेने लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की पराव्या नारी रखुमाई समान, म्हणजे परस्त्री जी आहे ती कशी आहे, आपली माऊली आहे, रखुमाई आहे, अशा नजरेने तिच्याकडे पाहावं. म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगामधून देत होते. आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्याबद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये, प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो काय. त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली. मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात अभंग होते त्यांचे ते बुडवले. आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया. आणि त्या खरी ती दंतकथा आहे, म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्यावर तो काही वर येतोय आणि पुन्हा ते वाचायला मिळतंय असं नाही. ती लीला पण आहे ना, लीला होऊ शकते ना. लीला नाही, चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार ह्या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये. आपल्याला माहिती आहे की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले. ते कसे झाले तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन, प्रवचन, कथा सांगायचे किंवा काय, त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले होते अभंग. आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच शोक करत बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5,000 पर्यंत ते सगळे तुकारामांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्यात वया जरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या, पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे खरं. म्हणजे ते वर आलं म्हणजे मी सांगू का, कसदार साहित्य असतं ना, असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेने खूप काही काव्य, खूप काही असं साहित्य निर्माण होतंय. परंतु ते तण जे असतात ना, ते तण जसा शेतकरी, कसदार शेतकरी काय करतो तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो. म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमानी पीक वाढायला लागतं. तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केलात तरी ते नष्ट होत नाही, कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं, आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते
कायम स्वरूपी कायम टिकतं. राहतं, चिरकाल राहतं. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची, आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ, आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई, आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांचं मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणालात, तर त्याविषयी थोडंसं. आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्रायणी काठीच बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होतं ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला. आणि मग आनंद इतका की त्यांनीच लिहिलंय, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले, पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं. आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिलेले प्रसंगोपात्त असे त्यांचे विविध विषयांच्यावरचे अभंग आहेत. म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीचं दया होती, तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता. आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने तसे शब्द वापरायचे आणि सजीव ज्या दया वाटायची त्याबद्दलही त्यांचे अभंग. आता बघा ना की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, म्हणजे आम्ही किती मन आमचं हे आहे की आम्ही त्या ठिकाणी दया करणार असे विष्णुदास. आम्ही विष्णूचे उपासक म्हणजे विठ्ठलाचे उपासक. आम्ही अतिशय मऊपणे दयेने आम्ही सगळीकडे वागतो, पण कठीण वज्रास भेदू ऐसे. पण आम्ही कसे आहोत तर जर का असाच काही प्रसंग आला तर आम्ही वज्राला सुद्धा भेदू इतकं ताकद आमच्यामध्ये आहे, असा त्यांनी अभंगामध्ये सांगितले. आणि आणखी ते की समजा दयेबद्दल म्हणताना ते म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दळण कंटकांचे. म्हणजे इकडे दया करायची तर सजीवांच्यावर, सगळ्या जे गरजू आहेत, जे दलित आहेत, दीन दुबळे आहेत त्यांच्यावर दया, परंतु जो दुष्ट आहे त्याचा मात्र बरोबर काटा काढायचा, त्याचं निर्दालन झालंच पाहिजे. म्हणजे किती एकाच वेळेला प्रवृत्ती कशा आहेत की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा, सज्जनांचं रक्षण करायचे, दुबळ्यांना आधार द्यायचे, त्यांच्यावर दया दाखवायची, आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्दालन झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे. आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देऊ माथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठीनी बडवून काढू, इतकं त्यांना म्हणजे काठीनी मारू आम्ही, इतके म्हणजे निर्भयता, इतक्या निर्भयतेने त्यांनी अभंगामधून ही दुष्टत्व करणारे नाठाळ लोक असे जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा
म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे. त्यामुळे मुलाबाळांच्यासाठी अनेक वेळेला नवस केले जातात. तर त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. म्हणजे इतक्या तऱ्हेने की तुम्हाला नवसांनी जर का तुम्हाला मुलं बाळ होणार असतील तर मग पतीची गरज काय आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही केलं की आपल्याला हे मिळेल, तर तसं नाही मिळणार हे सांगायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा किती परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलतायत. त्यामुळे ते म्हणतायत नाही भिड वाड तुका म्हणे सान थोर, की आम्हाला भिडवाड नाही, सान थोर जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेने जर का वागत असेल तर आम्ही तिथे भीडभाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू. हे त्यांनी त्या अभंगातनं आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणार आहे असं नाहीये. तर जे रंजलेले गांजलेले आहेत, जे असे अडलेले लोक आहेत, संकटात आहेत, त्यांना जो जवळ करतो, त्यांना जो मदत करतो, तो खरा सज्जन, तो खरा संत, तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होतंय. पण जो म्हणजे जे फसवणारे आहेत, भोंदूगिरी करणारे आहेत, तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे, तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा, म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आणि आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा नमस्कार वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसरा सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतो. का तर तो आत्म्याला नमस्कार असतो की तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं ते आत्मतत्व, ते परतत्व, ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होत्यास की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. तसं जे त्यांनी पण म्हटलंय की भूती भगवंत पहा. हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणार आहे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलंय, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधनं सांगितलेले आहे. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टरीती उपकारे, म्हणजे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराजांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांची विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे, पण तरी ते म्हणायचे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर ह्याचा उपयोग करून आम्ही कनवाळू कृपाळू लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, पण शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ, हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं आपल्या ग्रंथातून किंवा अभंगातून सांगितले. आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आले ते एकनाथांच्या मध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकाराम महाराजांच्या मध्ये आलेलं आहे.
तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे पारमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहेत. तरी पण नामदेव, अण्णा, एकनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम, कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे. आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते आणि कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही ते, परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती, ते भगवत भक्तीचं मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होतं. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ, मगाशी आपण ते संसारित अपोलो जे आहे ना ते आपण बघितलं, संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं. तसं सामाजिक परखडपणे बोलणं हेही आता आपण बघितलं. आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप आसुसलेले होते. सगळेच संत आहेत, सगळ्या संतांना विठ्ठल भेटीची आस लागलेली होती, तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती. आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती, दांभिकता, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे ते. आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे, काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे आहेत ते त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती. आणि भोंदूपणाचा, बाह्य देखाव्याचा, दिखाऊ पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःचं कर्तव्य काय, तर आपण समाजाचा उद्धार करणं, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपलं सगळं आयुष्य संतांनी व्यतीत केलंय. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या म्हणजे कल्याणासाठी, म्हणजे आपल्या स्वतःचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा आवाज होत होती. आवडी तर खूप रागवायची, खूप बोलायची, पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का भामगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत डोंगरावर, शोधून काढायची, भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची. म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होतं आवडीचं सुद्धा, तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा, पत्नीचा, मुलांचा कसलाही विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वरभक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली, त्याला खरोखर तोड नाही. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद. तर मेधाताई, आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार. प्रेक्षक हो, आमची ही शृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री, तीर्थक्षेत्र आहेत ही आपल्यासाठी, तर तिथे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि आता वारीला जातात, अनेक मुलं जातात, तरुण मुलं, आणि वारकऱ्यांची सेवा करतात. जे वारकरी 10 दिवस जात असतात, मग कोणाचे पाय चेपा, कोणाला औषधं द्या, कोणाला जर भूक लागलेली असेल, अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या, आणि एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात. म्हणजे कुठे भेदच नाहीये. तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा, वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा. आणि त्यांच्यातले काही गुण तरी, सगळे येतील असं नाही, पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे की वारी पंढरीची आणि गाथा संतांची, हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं. नक्कीच.
तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुढील जे संत आहे ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे. तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते. धन्यवाद.